हिंगोलीमध्ये जोरदार पाऊस बरसतोय। कयाधू नदीला पूर आलाय। समगा ते हिंगोली मार्गावर वाहतूकही ठप्प आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी गजानन माणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतो आणि पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदीनाल्यांना पूर आल्याचं पाहायला मिळत आहे। हिंगोलीच्या समगा परिसरामध्ये पाहू शकता की हा कयाधू नदी आहे। नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण जे आहे ते या पुलावरून पाणी वाहते आणि अशीच परिस्थिती अनेक ठिकाणच्या नदी नाल्यांना अशा प्रकारे पूर आलेला आहे। आणि पाहताय कशा प्रकारे या ठिकाणी या पुलावरून पाणी वाहते आणि या ठिकाणच्या समगा असो अनेक गावांचा जे आहे या ठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळते। सकाळपासून जे आहे ते अशाच प्रकारे या पुलावरून पाणी वाहते आणि यामुळे या मार्गावरील जे आहे ते वाहतूक ठप्प झालेली आहे। जवळपास 10 ते 12 गावातील नागरिकांना जे आहे ते त्या दुसऱ्या बाजूला पाहता ठिकाणी वाहतूक ठप्प झाल्यामुळे यासाठी नागरिक त्या ठिकाणी थांबलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा समगा गाव आहे। समगा गावाच्या ठिकाणी या छोटा पूल असल्यामुळे या ठिकाणची पुलांची उंची कमी असल्यामुळे धोकादायक प्रवास करत जे आहे ते दुसऱ्या बाजूला या ठिकाणी नागरिकांना या रेल्वेच्या पुलावरून जे आहे ते धोकादायक प्रवास करावा लागतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुलांची उंची वाढवावी अशी मागणी अनेक वेळा नव्याने काम करावं अशी मागणी करण्यात आलेली होती। मात्र या धोकादायक पुलावरून जे आहे ते नागरिकांना आता प्रवास करावा लागतोय, वाहनं काढावी लागतात। जर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी वाहतूक ठप्प झालेली आहे आणि नागरिक त्या ठिकाणी पाहताय तुम्ही कशा प्रकारे सकाळपासून जे आहे ते नागरिक त्या ठिकाणी पाणी कमी होतंय का, पुलावरचं पाणी कमी होतंय का ही वाट बघतात आणि त्या ठिकाणी धोकादायक पाण्यातून या ठिकाणी नागरिक प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय। कॅमेरामन राजेश सोबत गजानन माणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।